वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी ही आंदोलनात उतरली आहे। राज्य सरकारही शेतकऱ्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूया। आपल्यासोबत स्वतः प्रकाश आंबेडकर आहेत। सर, आम्ही जे म्हणत होतो की बीजेपीचं सरकार हे हुकुमशहाचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या निमित्ताने ते आता सिद्ध व्हायला झाले की आम्ही कायदा केला, आम्ही त्याच्यामध्ये बदल करणार नाही। की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आलेली आहे, एकदा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग झाली की त्याचा जमिनीवरचा कॉन्ट्रॅक्ट अस्तित्वात होईपर्यंत अधिकार राहत नाही आणि म्हणून बँका त्यांना कर्ज देणार नाहीत। आशयाच्या संदर्भात नवीन व्यवस्था काय ती असताना सांगा। शासनाने खाजगी व्यापाऱ्यांना मुभा दिलेली आहे, कुठेही तुम्ही खरेदी करा। ही जर परिस्थिती असेल तर मग यापुढे FCI खरेदी करणार की नाही या संदर्भातला मुद्दा आहे। आणि म्हणून या प्रश्न सगळ्या लक्षात घेता आम्ही दिल्लीतल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज आम्ही आंदोलन सुरुवात केलेलं आहे। मी असं म्हणेन की महाराष्ट्राचं शासन या संदर्भात तोडगा काढू शकतो, पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे व्यापाऱ्यांचे पक्ष आहेत की शेतकऱ्यांचे पक्ष आहेत हे आता सिद्ध होणार असं मी त्या ठिकाणी म्हणतो आहे। ते आता हे तीन पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आम्ही मानतो आहे। दुसरं त्याच्यामधला असणारा सरपंच आणि उपसरपंचाच्या संदर्भातला काल निर्णय झालेला आहे। पक्षाचे असणारे वकील जे आहेत ते सगळा त्याचा अभ्यास करतात आहेत आणि संध्याकाळपर्यंत आम्ही असं त्या संदर्भातली आमची भूमिका मांडतो आहे की सरकारने इश्यू केलेले नवीन आदेश जे आहेत हे कायदेशीर आहेत की नाही या संदर्भातला आम्ही स्टेटमेंट करू। महाराष्ट्रभर सध्या वंचिततर्फे जे आंदोलन केलेलं आहे, परिस्थितीनुसार हे आंदोलन आक्रमक होण्याची शक्यता वाटते। आम्ही आक्रमण आंदोलन होऊ देणार नाही आहोत। कॅमेरापर्सन अरविंदसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। मुंबई मेट्रोच्या कारशेड संदर्भात आज संध्याकाळी 5 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक होणार असल्याचं कळत आहे। तर कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। त्याचप्रमाणे या भूखंडावरील स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेशही MMRDAला दिलेत। कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर मेट्रो कारशेडबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे।